हे वाक्य किती लोकांना ऐकलंय? शादी का लड्डू जो खाए वो पछताए न खाए वो ललचाए. ऐकलं सगळ्यांनी? ठीक आहे, न खाए वो ललचाए तर ठीक आहे. प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला आयुष्यात एकदा तरी लग्न झालं पाहिजे. एकदा तरी मी यासाठी म्हणतोय की आपण जे सिरियल बघतो, आजकालच्या सिरियलमध्ये 3-3, 4-4 लग्न कॉमनच झालंय. तसं पण एक लग्न असं असतं की जे घरच्यांना माहिती असतं, एक माहिती नसतं, घरवाले बाहेरवाले, हे पण कॉमन झालंय. मग आपल्याला वाटतं आपलं एकदा तर होऊ दे. त्यामुळं न खायो ललचाए इथपर्यंत ठीक आहे. पण ह्या गोष्टी जाऊन काय लॉजिक लागतं का की जो खायो पछताए? लड्डू आहे ना, लाडू आहे, गोड असतो, सगळ्यांना खायला आवडतो. तू कधी पछतावेल? आपण का? जर मला आधीच माहिती आहे की लग्न झाल्यानंतर मी पछतावणार आहे, मग तो लाडू खायचाच कशाला? तरी पण खावा असं वाटतो. सगळे पछतावत नाहीत, सगळे नाहीत पछतावत. काही लोक असे आहेत की ज्यांना लाडू आवडतो, पण त्यांना वाटतं की सगळ्यांना का द्यायचा बाबा, म्हणून मुद्दा म्हणायचं मला पछतावा होतोय, तू नको रे पडू याच्यामध्ये. जर त्या लाडूच्या गोडव्यामध्ये एखादी मिरची आली, एखादं कारल्याचा तुकडा आला, म्हणजे त्याचा गोडवा निघून गेला, तर आपल्याला पछतावा होईल. पण जर मला अगोदरच माहिती आहे की याचा गोडवा जर टिकवून ठेवायचा असेल तर त्याच्यामध्ये येणारे फॉरेन पार्टिकल्स मी अगोदर काढून टाकतो, मी त्याला मॅनेज करतो. मला फक्त गोड लाडू खायचा आहे, मग मला पछतावा नाही होणार. मग हे येणारे जे तुकडे आहेत ना, हे जे फॉरेन पार्टिकल्स आहेत, ते कसे काढायचे? आता लाडूमध्ये काय आता आपल्याला फिजिकली नाही येतो, हा फिजिकली आपल्या हातात नाही आहे, हा आपल्या पूर्ण लाईफमध्ये येणार आहे. लाईफमध्ये येणार प्रत्येक छोटे छोटे प्रसंग, छोट्या छोट्या गोष्टी, या सगळ्यांचा मिळून एक लाडू तयार झालेला आहे. त्याला कसं मॅनेज करायचं हे आपल्याला शिकायचं, तरच आपली लाईफ एक सक्सेसफुल लाईफ होईल. आणि मगच आपण म्हणेल की आपला जो प्रपंच आहे तो आम्ही नेटका केलाय. ओके.